अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कशा आहात? चला, आज ना मी बनवणार आहे ते पौष्टिक लाडू। पौष्टिक लाडू बऱ्याच प्रकारचे असतात। मध्ये मागे मी एक पौष्टिक लाडू बनवला होता, आता हा दुसऱ्या प्रकारचा। चला आपण लागूया तयारीला। चला, मला पौष्टिक लाडू बनवायला ना आधी खोबरं भाजून घ्यायला लागणार आहे। तर पातेलं ठेवते, पातेलं तापलं की खोबरं घालून खोबरं भाजून घेते। पातेलं तापलंय तर मला सुकं खोबरं भाजून घ्यायचंय। साधारण या अशा पद्धतीने 3 वेळा मी घेते। चला, हे बघा आपलं हे खोबरं असं भाजून झालं। आता याला काढून घ्यायचंय आणि मग तीळ भाजून घ्यायचे। साधारण 1 वाटी तीळ लागणार आहे। आता मला हे तीळ भाजून घ्यायचे। तीळ फुटायला लागले की बंद करायचा गॅस। हे बघा, आता माझे हे तीळ फुटायला आले, भाजले गेले, हे व्यवस्थित भाजले। तर मी गॅस बंद करते। तर मला ना ह्या लाडवासाठी लागणार आहे गूळ। तर तो गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। आता मी इथे घेतलाय गूळ, हा गावठी गूळ आहे। तर साधारण हा 1/2 किलोच्या वरती, म्हणजे अर्धा किलोच्या पेक्षा थोडासा कमी असा आपल्याला वापरायचा आहे। तर हा मी पातेल्यात वितळून घेणार आहे। आता या गुळामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून हा खाली लागणार नाही, जळणार नाही। नाहीतर मग जळला तर वास, कडवट वास येईल, म्हणून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपण जे सुकं खोबरं भाजून ठेवलं होतं ना, तर ते भाजलेलं खोबरं आता गार झालं की मला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। आणि ते बारीक करताना ना मी दरवेळेला लोणी कढवते, त्यावेळेला लोणीची जी बेरी उरते ती मी कधी टाकून नाही देत, तर ती मी अशी डब्यामध्ये जमा करून ठेवते। आणि आता आपल्याला साजूक तुपाचा वापर न करता या बेरीचाच, कारण ह्याच्यामध्ये साजूक तूप आहे, तर हाही आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार खोबऱ्याच्या बरोबर। तर खोबरं बारीक होतंय। आणि हा लाडू करणार आहे ते कसले आहेत बरं का, ते लाडू आहेत माझे उरलेल्या पोळ्यांचे। तर हे बघा, उरलेल्या पोळ्या होत्या माझ्या, त्या मी त्याचा चुरा करून ठेवला असं बारीक चांगला। आणि आता त्याचे लाडू बनणार आहेत। खूप छान रुचकर असे लागतात, चविष्ट आणि पौष्टिकही होतात। कारण पौष्टिकमध्ये आपण बरेच प्रकार टाकतो, तीळ आहे, खोबरं आहे, काय तर हा पडणार आहे ह्याच्यामध्ये सुका मेवा सगळा, हां, आणि वेलची पावडर, आणि मुळात म्हणजे मुख्य म्हणजे काय तर गावठी गूळ। तर गावठी गूळ हा नेहमी पौष्टिक आणि चांगला आरोग्यासाठी असतो, म्हणून त्याचा वापर केलेला आहे। तर चला, आता मी खोबरं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेते। तेही बघा, बेरी ना आपण काढलेली असते ना, तेही जरा अशी कडक असते, तर ह्याला बारीक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लाडू वळताना व्यवस्थित वळता आले पाहिजेत। ही बघा, ही अशा पद्धतीने आपल्याला मस्त बारीक झाली। आता ही काढून घ्यायची आणि आपल्याला सुकं खोबरं बारीक करून घ्यायचंय। आता हे खोबरं बारीक करून घ्यायचं। चला, हा मगाशी मी गूळ ठेवलेला होता ना वितळवायला, तो आपला वितळला। तर मी गॅस इथे बंद करून टाकते। आता हा गूळ जो पातळ केला होता ना, तो बाजूला काढून ठेवलाय। तर आता आपल्याला करायची, बेरी जी बारीक केली होती ना, ही आता पातेल्यात घालून घ्यायची। आणि जरा पातळ झाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला तो ह्याचं पोळीचा जो चुरा करून ठेवला ना,
तो घालून आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं याच्यामध्ये, या बेरी बरोबर, कारण ह्याच्यामध्ये जे तूप आहे ते त्याला लागणार आहे. बेरी या पोळीमध्ये सगळी आता व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता याच्यामध्ये घालायचं पण वाटलेलं सुकं खोबरं. आता सुकं खोबरं घातलंय तेही आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचंय. आता मी इथे गॅस बंद करते. आता हा जो तीळ भाजून ठेवला होता ना तो घालून घ्यायचा. सुखामेवा घालायचा आणि वेलची पावडर. या वेलची पावडर मध्ये मी साखर थोडी घालून बारीक करून घेतली, म्हणजे ती लवकर बारीक होते. तर ही वेलची पावडर घालून घ्यायची. आणि मग तो पातळ केलेला जो गूळ आहे ना तो आता आपल्याला घालून घ्यायचा याच्यामध्ये. आता हा गूळ घालायचा, थोडा 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 घालायचा हा, म्हणजे मग व्यवस्थित आपला मिक्स व्हायला पाहिजे म्हणून. तर बघा आता हे आपलं सगळं गूळ वगैरे मिक्स झालेलं आहे. आता ह्याला वळायला घ्यायचे. तुम्हाला जसं पाहिजे त्या आकारामध्ये छोटे मोठे कसंही करा. तर बघा आपले पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत. उरलेल्या पोळ्यांचा चुरा करून बनवलेले पौष्टिक लाडू. बघा तुम्ही पण करून अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि हो, हे लाडू आहे ना, पोळ्या उरल्या तर काय करावं म्हणून मग बरेच वेळा प्रश्न पडत असतो. तर प्रत्येक वेळेला नवीन नवीन पदार्थ करून मुलांना बच्चे कंपनीला दिले की त्यांना ते आवडतात. आणि नेहमी नेहमी ना लहान मुलं काही रव्याचा लाडू, बेसनाचाच लाडू, अमुक असं सगळं खात नाही. मग त्यांना वेगवेगळ्या आणखी नवनवीन पदार्थ पाहिजे असतात. मग अशा पद्धतीने उरलेल्या पोळ्यांचा जर लाडू, पौष्टिक लाडू जर बनवला आणि तो मुलांना दिला तर तो आवडीने खातात. आणि पौष्टिक नक्कीच पौष्टिक आहेच, कारण ह्याच्यामध्ये गावठी गूळ आहे, सुका मेवा टाकलाय, खोबरं आहे. तर अशा पद्धतीने पौष्टिक कसे होतील हे मात्र आपण ठरवायचं. आणि नवनवीन पदार्थ असे बनवत राहायचे, म्हणजे मग मुलांना खायला आवडतात. आणि वेगवेगळ्या पदार्थ मिळाले की त्यांची खाण्याकडे रुची जास्त वाढते. तर चला पुन्हा आपण भेटूया. नवीन व्हिडिओ घेऊन मी येतच आहे. मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील. आणि हे लाडू बनवलेत तुम्हाला कसे वाटले, आवडले का? उरलेल्या पोळ्या जर उरल्या तर नक्की करून बघा. आणि आवडल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही बनवले, तुम्हाला आवडले का आणि कसे वाटले. चला पुन्हा भेटूया आपण. बाय.